लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कर्मभूमी असलेल्या घाटकोपरच्या चिरागनगरमध्ये त्यांचं भव्य स्मारक सरकारच्या वतीनं उभारलं जाणार आहे। यासाठी काही घरांवरती आज SRA कडून हातोडा पडणार आहे। घरं तुटत असताना या नागरिकांना अश्रू अनावर झाले। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला इथेच घरं देऊ असं आश्वासन दिलेलं होतं, मात्र आता आम्हाला बाहेर फेकलं जात आहे। सरकारनं आमचा विचार करावा अशी मागणी इथल्या रहिवाशांची आहे। इथल्या नागरिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। तुम्ही नेत्यांना भेटलात, कोर्टात देखील धावले ना, पण आज अखेर हातोडा पडतोय घरांवर, काय तुमची मागणी आहे? आम्ही एवढं सांगू शकतोय की आमच्यावर खरोखर अन्याय चाललाय। एवढं चांगलं घरं आम्ही आमचा घर स्टेटस इथे क्रिएट करून ठेवले आमच्या मुलांसाठी। आपल्याला एवढ्या थर्ड क्लास एरियामध्ये जाऊन हे लोक टाकतात का? आमची का चूक आहे? आम्ही गटरावरती घरं बांधून बसलेलो नाहीयेत। 80-90 वर्षापासून लोक इथे राहतात। आपल्या मुलांसाठी त्यांचं काहीतरी पुढार व्हावं म्हणून आम्ही केलेलं आहे ना, पण आज आमचं हे लोकांनी लाईफ एकदम शॉर्टकट करून टाकले। त्याच्यापेक्षा आम्हाला मारून टाका, आम्हाला ते एग्रीड आहे, पण हे सिच्युएशन आम्हाला वॉरलाईक सिच्युएशन इथे प्लीज आणू नका। आमच्याकडून होणार नाही आहे। आमची काय चूक आहे? अगर ते साहित्यरत्न झाले त्यांना तुम्ही एवढं मान्य देतात, पण आमची का चूक आहे त्याच्यामध्ये की आमची हाल तुम्ही करतात? आमच्या मुलांची हाल का अशी करतात तुम्ही एवढ्या उन्हामध्ये? आणि आज प्रधानमंत्री सांगतोय की सिच्युएशन आपली बरोबर नाही आहे, इकॉनॉमिक सिच्युएशन आमची वाईट आहे, घरातून कामं करा। अगर ही सिच्युएशन आहे तर या कंडिशनमध्ये मुलं आपले आई वडील आपल्या घरा मुलांना टाकून कसे बाहेर जाणार आहे, कसे कामं करणार आहे, आणि आम्ही स्थळांतर कसे हो? हे रिअली बॅड सिच्युएशन आहे। मला काही सांगता येत नाही याच्या पुढे, पण मी एक सांगते की आय डोंट नो कसं जायचं आणि कसं व्हायचं। हे घर आपलं सोडून मोठा एक प्रश्न झाला आहे। तुम्ही अगर सांगितलं होतं आम्हाला त्यांच्या बाजूला करून देतात द्या, नाहीतर आम्हाला इथे मारून टाका, आम्हाला एग्री आहे। आम्ही आश्वासन दिलं होतं इथे याच ठिकाणी घर मिळेल। सन्माननीय आमदार राम कदम साहेब यांना ज्या वेळेला आम्ही भेटलो त्यांनी सांगितलं की बाबा माझा या गोष्टीसाठी पाठपुरावा चालू आहे, पण आम्हाला नेव्हीचं हे मिळत नाही। आणि 10 जानेवारी अमृतनगरला जेव्हा CM साहेब आले होते त्यावेळेस CM साहेबांनी मान्य केलंय, SRAच्या अधिकृत पेजवर आहे, आपण जर गेलात तर, की ज्या 500 लोक इथनं बाधित होणार त्यांना हितच देणार। आणि हे का चाललंय, काय आमच्यावर का लादलं जातं हे आम्हाला नाही साहेब माहिती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।